दत्त येत्या 14 जानेवारी 2025 रोजी सूर्याचा मकर राशीमध्ये त्या ठिकाणी प्रवेश होतोय। सूर्याचा मकर राशीत प्रवेश म्हणजे मकर संक्रांती। सकाळी 8:54 सूर्याचा मकर राशीमध्ये प्रवेश होत असल्यामुळं सकाळपासूनच मकर संक्रांतीचा पर्वकाळ किंवा पुण्यकाळ जो आहे तो सकाळपासूनच चालू होत आहे। ह्यावेळेसची संक्रांती कशी, तर ह्यावेळेस संक्रांतीचं जे वाहन आहे तर ते वाहन वाहक असून उपवाहन त्या ठिकाणी घोडा आहे। पिवळं वस्त्र संक्रांतीने परिधान केलेलं असून गळ्यामध्ये अलंकारासाठी मोत्याची माळा धारण केलेली आहे। पायस म्हणजेच खीर त्या ठिकाणी भक्षण करीत आहे। पूर्व दिशेकडून पश्चिम दिशेकडे चालली आहे आणि ईशान्य दिशेकडे त्या ठिकाणी तोंड आहे। ईशान्य दिशेकडे ती बघत आहे। सांगायचं अजून याच्यामध्ये असं, ज्या वस्तू संक्रांतीने परिधान केलेल्या आहेत किंवा जी वस्तू संक्रांती वापरत आहेत त्या वस्तू त्या ठिकाणी महाग होऊ शकतात। पिवळं वस्त्र परिधान केलेलं आहे त्यामुळं नक्कीच पिवळ्या रंगाच्या ज्या वस्तू आहेत, सोनं, हे महाग होऊ शकतं। डाळी आहेत त्या डाळी महाग होऊ शकतात। त्याचबरोबर चांदीचं भांड मकर संक्रांतीच्या हातामध्ये आहे, पायस भक्षण करीत आहे आणि मोत्याची अलंकार धारण केलेला आहे। त्यामुळे पांढऱ्या वस्तू सुद्धा, चांदी वगैरे ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा त्या ठिकाणी तांदूळ असतील महाग होऊ शकतात। त्याचबरोबर सुवासिनींसाठी जे दान सांगितलेलं आहे तर ते नवं भांड असू शकतं। त्याचबरोबर तीळ, गुळ, भांड्यामध्ये तीळ टाकून तीळ पात्र त्या ठिकाणी दान द्यायचं आहे। पिवळ्या रंगाचं वस्त्र सुद्धा आपण त्या ठिकाणी दान देऊ शकतो। आणि त्याचबरोबर तीळ मिश्रित उदकाचं सेवन आपण त्या दिवशी करावं। तीळ भक्षण करावे, तीळगुळ असतील, अंगाला तिळाचं उठणं लावावं, तीळ दान करावे। अशा 5 ते 6 प्रकारच्या गोष्टी जर आपण दान केल्या किंवा स्वतः त्या दिवशी जर वापरल्या तर आपल्याला नक्कीच आपल्या पापातून सुद्धा मुक्तता होईल, असं शास्त्रामध्ये उल्लेख आहे। श्री गुरुदेव दत्त।